ओम चंचलेश्वराय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींचे असे मनापासून निघणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि चांगल्या संदेशांचा तुम्ही नक्कीच आस्वाद घ्या। मित्रांनो, एक लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा स्वामी भक्तीत असता तेव्हा स्वामी तुम्हाला सर्व काही देतात। फक्त स्वामींच्यावर तुमचा विश्वास हवा। आणि जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामीराया आमच्या पाठीशी राहा असं टाईप करा। आणि मित्रांनो, स्वामींवर ज्याचा पूर्णपणे निर्मळ मनाने विश्वास असतो तो परमभक्त स्वामींच्या जवळ असतो, एवढे लक्षात घ्या। आणि परमेश्वरी कृपा एकदा का झाली की आपल्या जगत असलेल्या एकूणच आयुष्यावर पौर्णिमेचे चांदणे सतत पाझरू लागते आणि मन आणि एकूणच अस्तित्व शांत होत जाते आणि सभोवती समाधानाचे वारे वाहू लागतात, एवढं तुम्ही लक्षात घ्या। तृप्तीचा अनोखा क्षण माणूस प्रत्यक्ष अनुभवू लागतो आणि मुखामध्ये केवळ भगवंत नाम घुमू लागते। देह प्रपंच करतो आणि परंतु मन मात्र परमार्थात डुबून जाते। आणि म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की परमेश्वरी कृपा होण्यासाठी अखंड नामस्मरणात राहा आणि त्यातच तुमचे सुख दाटून आलेले आहे। आणि हे कधी विसरू नका। त्यासाठी एकच सिद्ध मंत्र आहे आणि तो म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। या मंत्राचा अहोरात्र जप करा आणि स्वामी समर्थांचा मंत्र श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा देखील जप करा। नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतील। अध्यात्माविषयी आणि आध्यात्मिक आयुष्याविषयी खूप काही सांगितले जाते आणि ते सारे ऐकल्यावर सर्वसाधारण माणूस बोधकळ्यात पडतो आणि त्याला वाटते की हे जगणे केवळ कठीणच झालेले आहे आणि मग केवळ संत पुरुषच हे आयुष्य जगू शकतील। परंतु तुम्हाला मी अतिशय सोपे आणि जगायला सहजपणे जमेल असे आध्यात्मिक आयुष्य समजावून सांगणार आहे आणि ते ध्यानपूर्वक तुम्ही नक्कीच ऐका। माणसाने मनात केवळ भगवंताचा विचार तरळत ठेवून शुद्ध सात्विक आयुष्य जगायचे आणि कोणाचेही स्वप्नात सुद्धा वाईट चिंतू नये आणि कोणाचे कसलेही नुकसान करू नये, कोणालाही चुकून सुद्धा अपमानास्पद बोलू नये आणि वा अपमान करू नये। कधीही स्वतःच्या स्वार्थासाठी खोटे बोलू नये आणि कुठलेही काम मनात स्वार्थी वृत्ती ठेवून करू नये आणि प्रत्येकाला जमेल तेवढी मदत करावी आणि प्रत्येकाच्या अडचणीला धावून जावे आणि संकटातून सुटका करावी। करीत असलेला प्रापंच देहाला करून टाळावा आणि मग परंतु मनाने त्यात क्षणभर सुद्धा गुंतू नये आणि केवळ नामात गर्क राहून शांत आणि समृद्ध आयुष्य जगावे। अध्यात्म वाहून मग यातून काही सगळे नाही आणि मग भरपूर काही तुम्हाला प्राप्त होईल आणि एवढे लक्षात ठेवा म्हणजे झाले। आणि मग तुम्ही स्वामी नामात राहिले तर तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल। एक कायमसाठी लक्षात ठेवा की संत सज्जनांचा, सत्पुरुषांचा, साक्षात्कारी सिद्धांचा एकदा का अनुग्रह झाला की साधकाच्या आयुष्याला परमेश्वरी अस्तित्वाचा बहर येतो आणि त्याच्या आध्यात्मिक आयुष्याला परमभक्तीचा सुगंध सुटतो। आणि त्यासाठी भगवंताचे अखंड चिंतन, मनन आणि ध्यास हवा आणि अखंड नामस्मरण हवे। एका परमेश्वरा वाचून मनात कुठलाही विचार तरळणार नाही एवढे तीव्र सावधानता हवी आणि तरच सत्पुरुषाचा सहवास नक्कीच घडतो आणि त्याच्या कृपा व आशीर्वादाने भगवंत दर्शन आपल्याला नक्कीच घडत असते। आणि मग भगवंत आपल्याला त्यांच्या जवळ आणि घेतात आणि म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे ना। संतांच्या सहवासात राहण्याचा आपण आठोकाठ प्रयत्न करावा, कारण एकच संताच्या मुखात फक्त देवाचेच नाव असते आणि त्याच्यापाशी फक्त देवाचर्चा चालते। आणि मुख्य म्हणजे एकदा का आपण संतांच्या सहवासात राहिले की तेच आपल्याला देवभेटीच्या हम रस्त्यावर आणून सोडतात आणि भगवंताची निश्चित भेट घडून आणतात आणि आपले आयुष्य केवळ संत सुगंधित करून सोडतात। आणि म्हणूनच सत्संगतच आयुष्य आहे आणि हे लक्षात ठेवायला पाहिजे। आणि म्हणून तुम्ही संताची संगत नक्कीच केली पाहिजे। तुम्हाला मी अंतःकरणपूर्वक सांगतोय की विषयोपभोगात तात्कालीन सुख शरीराला लाभते, परंतु ते सुख शाश्वत नसते, कारण ब्राह्म्य मुहूर्तावर ते सुख नेहमी अवलंबून असते। आणि मग विषय संपुष्टात आला की सुखाची समाप्ती होते, मग पुन्हा नव्या वस्तूचा शोध घेऊ लागते आणि एक अर्थ असा की परावलंबी सुख नेहमी संपुष्टात येते आणि महत्त्वाचे म्हणजे ते खोटे आणि भ्रामक असते। आणि त्यापेक्षा प्रत्येकाने फक्त भगवंत सुखाचा अनुभव घ्यावा, कारण एकदा का भगवंत प्रसन्न झाला की त्या सुखाला मर्यादा राहत नाही आणि भगवंत तुम्हाला
एवढे भरभरून देतो की दोन्ही हातांनी ओंजळ सतत भरून वाहतच राहते आणि मन सदैव आनंदी राहते. आणि केवळ भगवंत चिंतन आणि अखंड नामस्मरण हे जो तुमच्या सुखाचे महादरवाजे आहेत आणि हे कधी विसरू नका. कारण एकच आपल्याबरोबर भगवंत आहे आणि तो आपल्या प्रत्येक सुखदुःखात नांदतो आहे. आणि याची जाणीव माणसाला जगण्याचे आनंदी बळ देत असते आणि माणसाला देव हे बळ देत असतात. नामात सतत गर्क राहणाऱ्या नामधारकाला भगवंताचे निश्चित दर्शन होते. कारण नामात विलक्षण ताकद गच्च भरलेली आहे. नामच भक्ताला भगवंताच्या समीप नेते. आणि एक लक्षात घ्या की भगवंताची सगुण साकार मूर्ती डोळ्यांना कधी दिसत नाही आणि यदा कदाचित भाग्य फळाला आल्यावर दिसली तरी तिचा सहवास काही क्षण लाभतो. परंतु भगवंताचे नाम घेतले की भगवंत समीप असल्याची खात्री पटते. आणि कधी कधी तर नामस्मरणात दंग असताना सुगंध सुटतो आणि तेव्हा लक्षात येते की परमेश्वर नजीक आला आहे. म्हणून साधक हो, तुम्हाला कळकळीने विनंती करतो की फक्त नामच घ्या आणि एवढेच तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. स्वामी भक्तांनो, एक लक्षात घ्या की ह्या विश्वावर फक्त भगवंताची सत्ता चालते आणि त्या भगवंतालाच आपण शरण जायला हवे. आणि एकदा का भगवंत प्रसन्न झाला आणि त्याचे दर्शन झाले की आयुष्याला कांचन भर येतो आणि सर्व दुःखे पळून जातात आणि आपण दुःखमुक्त आनंदी आयुष्य जगायला लागतो. आणि आश्चर्य वाटावे असे आयुष्यात घडून जाते आणि फक्त भगवंताची कृपा त्यासाठी व्हावी लागते. आणि म्हणून एका भगवंताच्या नामस्मरणातच तुम्ही गर्क राहा आणि सर्व कर्मे व्यवस्थित पार पाडून ती कर्मे भगवंतालाच अर्पण करा आणि भगवंत तुमचा योग्यक्षेम चालवेल. आणि एक करा, फक्त सतसंगतीत नक्कीच राहा आणि संत संगतीत राहिल्याने संतांचे विचार ऐका. संत तुमची भगवंताशी गाठ नक्कीच घालून देतील आणि भगवंताशी भेट करून देतील. आपल्याला परमेश्वरी कृपेने नेमके किती आयुष्य लाभले आहे ते ठाऊक नसते. मग आपण या मानवी आयुष्याचे कल्याण करायला नको का? म्हणून तुम्हाला सांगतो की एक क्षणसुद्धा वाया न घालवता फक्त सत्कर्मे करा, लोकांची सेवा करा. परमेश्वराचे नाम घेत प्रत्येक जगत असलेल्या क्षणावर परमेश्वराची मोहर उठवा आणि भगवंताच्या अनुसंधानात राहा. तुम्हाला मी सांगतो की परमेश्वर तुमच्या अवतीभोवती राहून तुमच्या प्रत्येक संकटात रक्षण नक्कीच करेल आणि तुम्हाला आधार नक्कीच देईल. फक्त भगवंतापाशी तुम्ही राहिले पाहिजे. तुम्हाला एक सांगायचे म्हणजे परमेश्वराचे आपले एखादे काम व्हावे म्हणून साकडे घालू नये. आणि कारण परमेश्वराला ते ठाऊकच असते आणि आपण फक्त परमेश्वराची पूजा करावी, त्याच्या नित्य दर्शन घ्यावे. परमेश्वर ते काम स्वतःहून करतो यावर अढळ श्रद्धा ठेवावी. आणि कारण तुमची भक्ती ही मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून कधीच असू नये आणि त्याचा परिणाम चांगला होत नाही. परमेश्वर तुमचे काम करतो परंतु तुम्ही मात्र परमेश्वराला अंतरता. आणि एकदा का परमेश्वराने तुमचा हात सोडला की तुम्ही निराधार होता. आणि हे लक्षात यायला नको का? मग तुम्हाला लक्षात यायला हवे. एक लक्षात ठेवा की ह्या विश्वात फक्त भगवंताची सत्ता चालते आणि आणखी कुणाचीही नाही. म्हणून तुम्ही भगवंताला शरण जायला हवे. आणि ज्याला भगवंत अस्तित्वाची जाणीव होईल तोच नामाच्या नादात राहील आणि नामस्मरणात गर्क होईल आणि स्वतःच्या आयुष्याचा उद्धार करू शकेल. आणि अशा पवित्र मनाच्या साधकावर नेहमीच भगवंत कृपेचे चांदन वर्षत नित्य होत राहते. आणि आपल्या अंतकरणात भगवंत भेटीची तळमळ वाढायला लागली की मग आपली प्रत्येक हाक भगवंतापर्यंत पोहोचते. आणि आपल्या हाकेला भगवंत केवळ हो देत नाही तर तो वायू वेगाने धावत येतो आणि मग आपल्याला त्याची भेट नक्कीच होत असते. स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी अनुभवाने सांगतो की लोक देवाची नित्य पूजा करतात परंतु देव प्रत्यक्षात ब्रह्मांड व्यापून आहे याची त्यांना खात्री वाटत नाही. या विश्वात एक भगवंताखेरीज काहीही शाश्वत नाही या निश्चित विचाराशी दृढ झालेली माणसे फार थोडी असतात. आणि आश्चर्याचे वाटते की देवाचा चमत्कार प्रत्यक्ष अनुभवून सुद्धा देवा विचारांशी ही माणसे दृढपणे उभी का राहत नाही हेच मला कळत नाही. आणि प्रपंचात कष्टमय आयुष्य काढत आनंद मानणारी माणसे देव अतिशय सुलभ असूनही हा आनंद का लुटत नाहीत हे माझे खरे तर तुमच्यापाशी गाऱ्हाणे आहे. आणि तुम्ही तरी देव आनंद लुटा ना आणि मग तुम्ही देवाच्या भजनात नक्की दंग राहा. आपण प्रत्येकजण आयुष्यभर प्रतिमांची पूजा करीत आयुष्य अक्षरशः वाया घालवतो आणि सगुण पूजेला मर्यादा आहेत आणि हे आपल्या कधीच लक्षातच येत नाही. आणि तुम्हाला अंतकरणापासून सांगतो की भगवंताच्या सगुणोपासनेतून कधीतरी सुटका करून त्याच्या निर्गुण निराकार आणि ब्रह्मांडव्यापी स्वरूपाकडे आपली नजर स्थिर व्हायला नको का? यासाठी सद्गुरूंचे आशीर्वाद लागतात आणि त्यांचा सहवास लाभावा लागतो. तरच आपली भगवंत भक्ती शाश्वत पातळीवर फुलून येते. आणि त्यासाठी अखंड नामस्मरण आणि संत सहवास मात्र अतिशय आवश्यक आहे. आणि संतच तुम्हाला
भगवंत दर्शन घडवून देऊ शकतात. एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही मनाशी संकल्प करा की मला फक्त भगवंताचा सहवास हवा आहे आणि त्यासाठी त्यांच्या नामात अखंड राहा आणि त्यांचाच ध्यास घ्या. आणि आयुष्यात एक क्षण असा येईल की भगवंत अस्तित्वाची चाहूल तुम्हाला आपोआप लागेल आणि नामाची शक्ती वाढली की मग आनंदाचा प्रवेश विस्तारत जातो आणि या विस्तारलेल्या आनंद प्रवेशात भगवंत अस्तित्व वावरत असते. म्हणून प्रत्येक साधक भक्ताने नामस्मरणात रममाण होण्याचा आटोकात प्रयत्न करावा. एवढेच माझे सांगणे आहे आणि तेवढेच लक्षात तुम्ही ठेवले पाहिजे. नाम हेच भगवंताचे स्वरूप आहे आणि लक्षात ठेवून संपूर्ण आयुष्य फक्त नामसाधनेत घालवा. आणि देवपूजेपेक्षा नामसाधना अधिक सोपी आणि प्रभावी आहे, कारण नामातच भगवंत दडलेला आहे आणि नाम जेवढे वाढत जाते तसा तसा भगवंत तुमच्यासमोर साकार होत जातो. आणखी एक सांगतो की भगवंताला भेटायची जेव्हा जेव्हा उत्कट इच्छा होईल ना, तेव्हा संतांना नक्कीच तुम्ही शरण जा आणि संतांच्या शरणागती पत्करा. परमेश्वराजवळ नेहमी शाश्वत मागावे. अशाश्वत मानवी देहाच्या गरजा पुऱ्या व्हाव्यात असे गाराणे परमेश्वराजवळ कधी घालू नये, कारण संपूर्ण जीवसृष्टी एका निश्चित क्रमाने फिरतेच आहे आणि प्रत्येक जीवाचे प्रारब्ध वेगळे, त्यानुसार त्याला जगत असलेल्या जन्मात भोगावे लागते. आणि परमेश्वराजवळ काहीच मागायचे असेल तर काय मागावे हे एकच सांगतो. परमेश्वराला म्हणावे की मी आजपर्यंत माझ्या हातून ज्या चुका झाल्या त्याबद्दल तू मला क्षमा कर आणि यापुढे मी अत्यंत पवित्र आणि पुण्यशील आयुष्य जगेन असे मला वरदान दे आणि नामातच राहीन असा मला आशीर्वाद दे. अटळ मृत्यूला माघारी फिरवत मी असे कधीच परमेश्वराला साकडे घालू नये हे लक्षात घ्या आणि मला सुखात ठेवा आणि समाधानात ठेवा. एवढेच मागणे आपण श्री परमेश्वराकडे मागितले पाहिजे. स्वामी भक्तांनो, आपल्या मनातले अवंत भक्तीचे हेतू शुद्ध आणि सात्विक असले परमेश्वर तुमची काळजी घेऊ लागतो हे तुम्ही लक्षात ठेवा. कारण परमेश्वराला आपल्या लाडक्या भक्तांविषयी ममत्व असते, प्रेम असते. तुम्हाला सांगतो ही सारी नामस्मरणाची किमया आहे आणि आपण नित्य नामातच दंग राहिलो की भगवंताचे कवच आपल्या भोवती तयार होते आणि त्यामुळे मृत्यूसुद्धा झडप घालायला नक्कीच घाबरत असतो. लक्षात ठेवा की मग संत संगतीचे महत्त्व मी तुम्हाला अनेक वेळा सांगितले आहे. प्रत्यक्ष संगतीत राहून त्यांचा सहवास आनंद लुटता येतो किंवा त्यांच्या नामात गर्क राहून आनंद लुटता येतो. संत विचारांची सोबत सुद्धा आपल्याला उत्तम मार्ग दाखवत असते. संत संगतीचा सर्वात मोठा फायदा काय तर संत संगतीत केवळ उत्तम विचारांची सोबत मिळते, सुविचार सुचतात आणि निष्काम कर्मयोग प्रत्यक्ष आचरणात आणता येतो आणि मन निर्भय होते. देवाचे नाम ओठांवर सतत तरंगत राहते. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आयुष्यभर पुरेल एवढा का आनंद हवा असेल तर नामस्मरणात गर्क राहून संत सोबतीने राहावे. आणि आपल्या प्रत्येकाचा शाश्वत आनंद केवळ नामातच लपलेला आहे. आणि नाम कुठेही घ्यावे, कितीही घ्यावे आणि कसेही घ्यावे, फक्त नामच घ्यावे. त्यासारखे सुख नक्कीच कशातच नाही, एवढेच फक्त लक्षात ठेवावे. आणि तुम्हाला मी कळकळीने सांगतो आहे की कुठल्याही परिस्थितीत संत सहवासातच राहा आणि त्यांचे प्रेम मिळवा. संताचे प्रेम एकदा का लाभले, त्यांची तुमच्यावर एकदा का कृपा झाली की आनंदाला नवी दिशा नक्कीच लाभत असते आणि मनातले अहंकाराचे टोचणारे कोपरे आपोआप नष्ट होत असतात. आपण जी साधना करतो त्याला कधीच अवमानाचे सर्प वेटोळे पडता कामा नये आणि तरच प्रगती शक्य होईल. नाहीतर करीत असलेली साधना करपून जाते. म्हणून नामस्मरण करा, नामातच अखंड रममान व्हा. नक्कीच तुम्हाला सर्व काही प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. स्वामींकडे निरखून पाहत असताना राधेच्या एका गोष्ट लक्षात यायला आली आणि ती मुलगी स्वामी भक्तीत तल्लीन झाली आणि मग स्वामींनी त्या राधाला नक्कीच दर्शन दिले. म्हणून तुम्ही त्या राधेसारखे स्वामींच्या भक्तीत तल्लीन झाले पाहिजे. आपण जेव्हा देवळात जातो तेव्हा अभिमानाचे ओझे घेऊनच जातो. जोपर्यंत अभिमानाची गाठोडे पाठीवर आहे तोपर्यंत देवदर्शन कधीच होणार नाही. आणि देवळाच्या बाहेर जशी आपण पादत्राणे ठेवतो तशीच अभिमानाचे गाठोडे आपण देवळाच्या बाहेर ठेवून निर्मळ मनाने आणि शुद्ध चिंताने देवळात प्रवेश केला तर देव भेटण्याची शक्यता नक्कीच असते. आणि माणसाच्या मनात सतत अभिमान फणा काढून डोलत राहतो आणि त्यामुळे देवपूजेकडे लक्ष लगायच्या ऐवजी आपल्यापाशी असलेल्या अभिमानाकडे लक्ष वेधले असते आणि राहते. आणि देवभेटीत हे गाठोडे आड येते, एवढे लक्षात ठेवा. आणि तरच प्रगती संभवते, अन्यथा नाही. आणि देवाकडेच आपली प्रगती असते. एक कायम लक्षात ठेवा की देह हा नश्वर आहे आणि प्रत्येक देहावर मृत्यू नेहमी मांजर पावलांनी झडप घालतो. म्हणून देहावर प्रेम करीत आयुष्य जगू नका. नर देहातल्या आत्म्यावर प्रेम करीत
प्रत्येक क्षण नामस्मरणात खर्च करा आणि नामस्मरणात तुम्हाला भगवंत दर्शन देईल. आणि ज्या क्षणी भगवंत सहवास तुम्हाला लाभेल त्या क्षणी देहभावना संपुष्टात येईल. आणि काही देह सुंदर असतात आणि काही अत्यंत कुरूप असतात, परंतु देह कसाही असला तरी मृत्यूच्या मुखातला हा एक छोटासा घास आहे आणि हे तुम्ही कधी विसरू नका. म्हणून सांगतो की हे निश्चितपणे संपुष्टात येणार आहे आणि त्या देहावर किती काय करायचे याला मर्यादा नकोत का? म्हणून तुम्ही फक्त नामस्मरणात गर्क व्हा, त्यात तुमचे कल्याण नक्कीच आहे आणि त्यातच भरपूर काही तुम्हाला मिळून जाईल. सत्तेची पाशवी वासना आणि आपण कोणीतरी विशेष आहोत ही मनात दडलेली आणि वारंवार उफाळून येणारी लालसा माणसाच्या आयुष्याचा आणि त्याने केलेल्या कामाचा चक्राचूर करून टाकते. आणि म्हणून माणसाने वासनांचे आणि लालसेचे कायमसाठी उभाटन केले पाहिजे. ते तसे करावे तर भगवंत भक्ती, संत सहवास आणि अखंड नामस्मरण माणसाचे मन शुद्ध करते आणि नामसाधनेमुळे चित्तशुद्धी होते. थोडक्यात सांगायचे झाले तर मी म्हणेन की सत्संग हाच एकमेव तोडगा आहे, एवढं तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. म्हणून सत्संग करा आणि भगवंत भक्ती करा. कर्तेपणाचा अहंकार सोडल्याशिवाय अध्यात्म रात्रात प्रगती संभवत नाही. आणि कारण कर्तेपणाचा अहंकार हा विंचवाच्या विषापेक्षा दाहक दासतो. आणि एकदा का मीपणाच्या अहंकारात रक्तात भिनला की अमावस्येकडे झुकणाऱ्या चंद्रासारखे आयुष्य मग म्लान होत जाते. आणि म्हणून मी तुम्हाला कळकळीने सांगतो की तुम्ही मीपणाच्या अजमर मिठीतून स्वतःची प्रथम सुटका करून घ्या आणि तरच तुम्हाला आयुष्याला पौर्णिमेचे चांदणे निश्चितपणे लगडून येईल. आणि त्यासाठी सत्पुरुषांना शरण जा आणि त्यांच्या सहवासात राहा. त्यांचे भगवंत विचार ऐका आणि त्यांच्या मुखातून विचारांची गंगा वाहत असते आणि त्या विचारगंगेतून न्हावून घ्या. आणि तरच भगवंत कृपेने जे मानवी आयुष्य मिळाले आहे त्याला सुंदर देवाचा आधार मिळेल. त्यासाठी नामस्मरण हा एकच उपाय आहे आणि मग नामस्मरणाला दुसरा पर्याय नाही आहे. एवढे तुमच्या लक्षात आले तर सर्व काही तुमच्या लक्षात येऊन जाईल. आशीर्वादाचे पाठबळ एकदा का भगवंताकडून प्राप्त झाले करीत असलेले कार्य फलद्रूप होते. परंतु भगवंताकडून आशीर्वाद लाभणे ही सोपी गोष्ट नाही. भगवंताशी संवाद साधला गेला तरच आशीर्वाद प्राप्त होतात आणि त्यासाठी अखंड नामसाधना करावी लागते. किंबहुना आपण अखंड नामसाधनेत गर्क आहोत हे देहाला कळून चालत नाही. ती अवस्था प्राप्त झाली की देव संवाद सुरू होतो आणि ही मानसिक अवस्था एकदा का प्राप्त झाली की करीत असलेला प्रपंच देवाचा होऊन जातो आणि आपण देवाचा प्रपंच करीत आहोत ही भावना माणसाला अध्यात्माच्या पवित्र वाटेवर सहजगत्या घेऊन जाते आणि मग सर्व काही आपल्याकडून करून घेते. स्वामी भक्तांनो, प्रत्येकाला आयुष्यात आनंद हवा असतो आणि वैभव हवे असते. त्यासाठी देवपूजा नित्य घडत राहणे भगवंत हे सारे आपल्या भक्तांना त्वरित देऊन सुद्धा टाकतो. परंतु एवढी देवाने कृपा केल्यावर सुद्धा माणसाचे मन कोते राहते आणि इतके की प्रत्यक्ष देवालाच तो विसरून जातो आणि त्याची मग जबरदस्त किंमत मोजावी लागते. वासनेच्या मागे मन एकदा का धावायला लागले की मग उद्योगतीला सुरुवात होते आणि भगवंत कृपेने लावलेले वैभव आणि समाधान क्षणोर्धात नष्ट होते. म्हणून सांगतो की अखंड नामस्मरणात तुम्हाला राहायलाच लागेल. नामस्मरणाला कधी विसरायला लागणार नाही, एवढं लक्षात घ्या. तुम्हाला मी आज एक गोष्ट अंतकरणापासून भरपूर वेळा सांगत आलेलो आहे की देवपूजा तुमच्या अंतकरणातून उमलून यायला हवी. केवळ नित्याचे उपचार म्हणून आपण कधी देवपूजा करू नये. पण देवांना जे अर्पण करतो त्या पाठीमागे कुठलीही अभिलाषा असता कामा नये. मनात अभिलाषा निर्माण झाली, शंका निर्माण झाली की स्वार्थाचा, सर्पपणाचा अचानक उभारला गेला तर देवपूजा विस्कटल्याशिवाय राहत नाही. मानवी मनात विचारांचे मोहळ केव्हा निर्माण होईल हे कधी सांगता येत नाही. साधकांच्या मनात स्वार्थीनी आपमलवी विचार उमटतच कायम कामा नाहीत आणि यदा कदाचित उमटलेच तर ते साधकाला तात्काळ परतवू लावता आले पाहिजेत. आणि मनात दाटून आलेला कटू विचार आणि भगवंत अस्तित्वाला विस्कटून टाकतो आणि त्या क्षणी देवपूजा उधळली जाते आणि ते कदापिही तुम्ही विसरू नका. आणि म्हणजे झाले, एवढे लक्षात ठेवा. आणि मग भगवंताची सत्ता असीम आहे, आपली फक्त श्रद्धा हवी आणि मुख्य म्हणजे प्रेम हवे. एकदा का आपण भगवंताला शरण गेलो आपल्या सर्व काळजा चिंता मिटतात आणि त्यासाठी भगवंताला प्रथम जाणावे लागते आणि त्यांच्या नामात अखंड राहावे लागते. त्यांच्याच चिंतनात गर्क व्हावे लागते आणि भगवंताला नातेसंबंधात बांधून टाकावे लागते. याचा एकच अर्थ असा आहे की भगवंत हाच माझा मायबाप आहे आणि त्याच्या सवेत मी अखंड राहणार आहे आणि या भावनेने त्यांच्याशी मनाने गुंतून पडावे लागते. तरच भगवंताचे सुंदर दर्शन घडते आणि आपला योग्यक्षेम तो चालवतो आहे याची खात्री आपल्याला नक्कीच पटत असते.
एक लक्षात ठेवा की परमेश्वर आपल्या आजूबाजूलाच असतो, परंतु आपल्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच कधी होत नाही. कारण आपल्यापाशी नामस्मरणाचे बळ नसते, उत्कट श्रद्धा नसते आणि भगवंताप्रती जेवढे हवे तेवढे प्रेम नसते. बहुतेक माणसे देवाची पूजा यंत्रवत करतात. मला सांगा, देव मग कसा भेटेल? जोपर्यंत तुम्हाला आतूनच वाटत नाही की परमेश्वराचे दर्शन व्हावे, तोपर्यंत आपल्याला प्रत्येकाच्या आजूबाजूला वावरणारा देव आपल्याला कधी दिसतच नाही. म्हणून तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो की अखंड नामस्मरणात राहण्याचा प्रयत्न करा आणि केवळ देव अस्तित्वाविषयीच चिंतन करा. तरच देवाचे सानिध्य लाभेल आणि तो प्रत्यक्ष दर्शन देईल. परमेश्वर नामाचा आणि भावाचा भुकेला आहे. एवढे फक्त तुमच्या लक्षात आले की तुम्हाला सर्व काही समजून जाईल. तुम्हाला मी अगदी अंतकरणापासून सांगतो की नाम हे परमेश्वराचे रूप आहे असे समजा आणि परमेश्वराला नामातून अनुभवण्याचा प्रयत्न करा. आणि त्याचा दृश्य परिणाम असा होईल की एका सार्थकी क्षणी तो निर्गुण निराकार परमेश्वर एक दिवस तुमच्यासमोर आकारात प्रकट होईल. आणि ह्याला वेळ लागेल, कारण नाम रक्तात भिनावे लागते आणि अखंड नामात एखादा दंग झाले की नाम शरीरात आणि रक्त विसरणात भिनायला लागते. आणि तुम्हाला एक सांगतो की भगवंत आपल्या हृदयातच आहे. नाम रक्त विसरणात मिसळले की हृदयातूनच हुंकार येऊ लागतात आणि तो क्षण महत्त्वाचा. शेवटी हा वैयक्तिक पातळीवरचा अनुभव आहे आणि सर्वांचा अनुभव सारखा नसतो, कारण परमेश्वरी अनुभवच हा सार्वत्रिक नाही आणि मुख्य म्हणजे हुकुमी नाही. तुमच्या अखंड नामस्मरणाची ती फलश्रुती नक्कीच आहे, एवढे तुमच्या लक्षात आले पाहिजे. आपल्या प्रत्येकाला प्रपंच सत्य वाटतो आणि तो हवासा वाटतो. फार थोड्या साधकांना फक्त भगवंतच हवा असतो आणि ज्याला वाटते की फक्त भगवंताचे दर्शन व्हावे, त्याचा प्रत्यक्ष सहवास लाभावा आणि त्याचा जीव कधी दृश्य प्रपंचात मायेत गुंतत नाही आणि तो प्रपंच करीत असतात, परंतु ते प्रपंचात क्षणभर सुद्धा मनाने रेंगाळत नाहीत आणि ते नामाच्या नादात अष्टप्रहर अक्षरशः धुरत राहतात. आणि जे खरे भगवंताचे दास असतात ना, त्यांना भगवंत अस्तित्वाचे समाधान जरूर लाभते. आणि एक लक्षात घ्या की भगवंताचे होण्यासाठी आपले मन शुद्ध हवे आणि वृत्ती सात्विक हवी. मनात आणि मुखात फक्त त्यांचेच नाम हवे. मत्स्य संदर्भ आठवणे खरे तर बंद होणे आवश्यक असते आणि त्यासाठी तुम्ही एकच करा, प्रपंच भगवंताचा आहे या भावनेने करा आणि सर्व कर्तव्य नीट पार पाडा, परंतु सतत देवाच्या नामस्मरणात राहा. त्याचा परिणाम असा होतो की मनात समाधान उफाळून येते आणि तेच भगवंताचे दर्शन होते. हेच तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. भगवंत हा भावाचा भुकेला आहे आणि त्याला फक्त निष्ठा आणि प्रेम हवे असते. तुम्ही प्रेमाने भगवंताशी संवाद साधलात तर तो तुमच्याशी बोलतो आणि तुमच्या सर्व संवेदनांना त्यांच्या शाश्वत ओंजळीत घेतो. आणि आपले मन सात्विक झाल्याशिवाय भगवंताजवळ जाता येत नाही आणि अहंकार आणि उपाशी गळून पडल्याशिवाय भगवंताचे दर्शन होत नाही. म्हणून मी तुम्हाला कळकळीने सांगतो की मन शुद्ध आणि पवित्र करा आणि ते फक्त अखंड नामस्मरणाने होते, एवढे तुमच्या लक्षात असू द्या, म्हणजे झाले. अखंड नाम आपल्याला भगवंताच्या समीप नेते आणि हे सत्य कधी विसरू नका, एवढेच तुमच्या लक्षात राहिले पाहिजे आणि तुमच्या लक्षात ते नक्कीच आले पाहिजे. तुम्हाला मी सांगतो की जे संताजवळ वावरत राहतात त्यांच्या आयुष्याचे कोटकल्याण हे नक्कीच होत असते. भगवंताचे अधिष्ठान त्यांना प्राप्त होत असते आणि जे संतांची आज्ञा पाळतात ना, त्यांच्या अर्ध्या वचनात राहतात आणि त्यांना भगवंताची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. संत हे तुम्हाला परमार्थाचे मार्गदर्शन करतात. तुमच्या आयुष्याच्या वाटचालीत संत तुम्हाला हातातला दिवा देतात. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की हा अप्रतिम अशा संत संगतीला पर्याय नाही आणि परमेश्वराचे स्वरूप ओळखण्यासाठी संत संगतीत आवश्यकता असते. आणि एक ध्यानात ठेवा की संतांपाशी खूप प्रचंड अशी आध्यात्मिक ताकद असते आणि ते बोलतात ते खरे होते. त्यांना सिद्धी प्राप्त झाल्यामुळे आपल्या सर्व कामना संत पूर्ण करतात. आणि अर्थात हे खरे आहे की सद्ध भक्ताला एका परमेश्वरी दर्शनाव्यतिरिक्त कुठलीही कामना नसते आणि फक्त त्याला भगवंत दर्शन हवे असते. एक कायम लक्षात ठेवा की समाधान कधीही अनुकूल परिस्थितीवर अवलंबून नसते, तर ते भगवंताच्या अखंड चिंतनात लपलेले असते. आणि आपण काय करतो तर हव्या असलेल्या वस्तू जमा करण्यातच समाधान मानतो आणि हे समाधान तात्कालिक असते आणि ते शाश्वत समाधान नाही. नामस्मरणात जेवढे समाधान लाभते तेवढे ते कशातही लाभत नाही, एवढे तुमच्या जरूर लक्षात असू द्या. त्यासाठी परमेश्वराला शरण जाणे आवश्यक नक्कीच आहे आणि केवळ त्यांची पूजा करून चालत नाही, तर त्यांच्या नामातच अष्टप्रहर राहायला लागते. आणि तेव्हा काय होते तर हाय त्या परिस्थितीत तुम्ही समाधानी राहू लागता आणि आपले सर्व संदर्भ हे परमेश्वराशी निगडीत आहेत. एकदा का कळले की समाधान अगदी भंग पावत नाही किंवा समाधानाचा क्षय होत नाही, ते वाढतच राहते आणि नेहमीच ते वाढत राहते.
अनेक भक्त मला विचारतात की नाम घेताना आणि घेत असताना प्रपंचातले अनेक विचार घोंगावे लागतात, नको त्या आठवणींनी मन व्यापून जाते, त्यांचा नाम साधनेवर परिणाम होतो. आणि याला उपाय काय? याला एकच उपाय आहे, आणि तो म्हणजे येत असलेल्या सर्व प्रकारच्या विचारांकडे पूर्ण दुर्लक्षच करायचे आणि आपण विचारांमागे धावत सुटायचे नाही. विचार येतील आणि विचार जातील. आपण आपले मन दृढ निश्चय करून नामातच गुंतवायचे आहे आणि थोडा वेळ लागेल, परंतु तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, एकदा का नामाची सवय झाली ना की प्रपंच विचार मनात डोकावत नाही. आणि कारण नामाचे कवच मनाभोवती घट्ट नक्कीच पडत असते. आणि त्यासाठी श्रद्धा आणि सबुरी दोन्ही हवी. आणि हे सारे एका भक्तीचे काम आहे. आणि एवढे ध्यानात ठेवायला हवे. आणि तेवढे ध्यानात ठेवले हे सर्व काही तुम्हाला मनापासून प्राप्त होईल. तुम्हाला मी सांगतो की साधकाने फक्त निस्सिम अशी भगवंताची साधना करावी. साधकाने कधीच काळजी करू नये, भगवंत सर्व काही करीत असतो ही भावना मनी दृढ ठेवून आपला प्रत्येक व्यवहार भगवंतावर सोडून नक्कीच द्यावा. आणि भगवंतावर श्रद्धा ठेवून प्रपंच केला तर प्रपंचात काही कमी पडत नाही. आणि स्वामी समर्थांवर ज्यांची श्रद्धा आहे ना, अटूट प्रेम आहे ना, त्यांना कधीही काही कमी पडत नाही. हे माझे तुम्हाला अनुभव सिद्ध सांगणे आहे. समर्थांनी तर सर्वांनाच निर्भय राहण्यास सांगितले आहे, कारण ते तुमच्या पाठीशी आहेत. आणि ते म्हणत असतात, बाळा कधीच तू भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि अर्थ साक्षात परमेश्वर तुमच्या पाठीशी उभा आहे. आणि मला सांगा की आपल्याला काय कमी पडणार आहे? स्वामी सर्व काही पाहतातच. आणि मग ते भाव मात्र तेवढा आपल्या मनात चांगला हवा आणि त्यांच्याविषयी आपल्या मनात निर्मळ असे प्रेम हवे, एवढेच ते मागत असतात. स्वामी भक्तांनो, तुम्हाला कदाचित एवढे असे वाटले की मी नामाविषयी वारंवार का सांगतो, तर त्याचे कारण असे आहे की नाम परमेश्वराचे दर्शन घडवते. आणि आपण एखादी वस्तू पाहतो, त्याचा आनंद लुटतो, परंतु वस्तू शाश्वत नाही. नामाचे तसे नाही. नाम शाश्वत आहे, कारण आपण ज्या परमेश्वराचे नाम घेतो तो परमेश्वर शाश्वत आहे. आणि त्यासाठी नामसाधना आवश्यक आहे. आणि नामाच्या आड आपल्या मनातले विचार येतात आणि त्या विचारांना पूर्णपणे विसरल्याशिवाय नाम दृढ होत नाही. आणि आपण नाम घेताना जर प्रपंचाचा विचार आला तर नामाचाच अडथळा येतो. आणि म्हणून मनातून प्रथम प्रपंच काढून टाकावा लागतो, तरच नाम मनामध्ये घुमू लागते. आणि नामस्मरणामुळे वासनांचा क्षय होतो. आणि एकदा का वासना संपल्या की मनातले प्रापंचिक संदर्भ संपुष्टात येतात. म्हणून साधकाने नामातच राहणे अत्यावश्यक आहे. आणि नामच करीत राहणे एवढेच तुम्ही बघितले पाहिजे. तुम्हाला एकच सांगतो की कुणाचेही अंतकरण आपण दुखवू नये आणि सर्वांशीच प्रेमाने वागावे. सर्वांमध्ये परमेश्वराचा अंश आहे ही ध्यानात घेऊन त्या भगवंताला आपण नमस्कार करावा. आणि सर्वाभूती परमेश्वर पाहण्याची आपल्याला एकदा का सवय झाली की आपण करीत असलेल्या साधनेला भगवंताचे आशीर्वाद लाभतात आणि साधना फळाला येते आणि नामस्मरणाला सुंदर गती येते आणि आनंद नक्कीच वाढत जातो. एवढेच तुम्ही लक्षात ठेवा. स्वामी भक्तांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातली सर्वोत्तम मौल्यवान गोष्ट कोणती, तर एकच, आणि ती म्हणजे अखंड नामस्मरण. आणि या क्षणापासून तुम्ही एक निर्णय घ्या की आजपर्यंत जे काही आयुष्य आपण घालवले आहे त्याच्या व्यक्तिचित्तही विचार न करता उरलेले संपूर्ण आयुष्य फक्त नामस्मरणात बुडून जायचे, हेच आपल्याला आयुष्याचे ध्येय व्हायला हवे. आणि बहुतेक माणसे बाह्यांगाने लाभणाऱ्या सुखासाठी जगतात आणि तुम्ही फक्त नामस्मरणासाठीच नक्कीच जगायला हवे. आणि तसे आत्म्याला जाणवले पाहिजे. आणि आपल्यापाशी फक्त एक नाम हवे, बाकी कशाचीही सोबत मिळाली नाही तरी चालेल. त्यासाठी आपल्यापाशी वैराग्यपूर्ण विवेक हवा, तरच नाम रक्ताभिसरणातून वाहू लागेल. आणि त्याला एक उपाय आहे, आणि तो म्हणजे आपण करीत असलेला प्रपंच देवाला अर्पण करावा आणि तो संसाराचे पाहून घेईल. आपण मात्र नामातच नक्कीच पूर्णपणे राहिले पाहिजे, एवढंच आपण ध्यास घेतला पाहिजे. जीव परमार्थात व्यक्त करा आणि नामातच घर करा. प्रपंचातले कुठलेही कर्तव्य करायचे ठेवू नका, फक्त त्यात गुंतून पडू नका आणि भगवंताचे नाम विसरू नका. त्यांचे स्मरण सतत ठेवा आणि भगवंत तुमच्यावर निश्चितपणे कृपा करेल, एवढे आश्वासन मी तुम्हाला देतो. आणि भगवंताला आपण कळकळीने हाक मारली की तो धावत येतो आणि तुमच्या प्रत्येक अडचणींचे निवारण करतो. आणि आपले प्रत्येकाचे आयुष्य क्षणभंगूर आहे हे कधी विसरू नका. क्षणभंगूर का होईना, परंतु मानवी आयुष्य आपल्याला लाभले आहे आणि त्याचा सदुपयोग करा. आणि प्रत्येक क्षणावर नाम उमटवा, म्हणजे झाले. आणि म्हणजे तुम्ही भगवंत प्राप्तीसाठी पूर्णपणे प्रयत्न केला आणि भगवंत तुम्हाला नक्कीच मिळेल. आपण माणूस म्हणून जन्माला आलो, त्यामुळे देहाला सांभाळणे खरे तर आवश्यक आहे. परंतु बरेचशी माणसे देहाला वाढवत असताना देहातच गुंतून राहतात आणि ते फक्त देहातच राहतात.
आणि देह भावनेने जगत राहतात. त्यांच्या हे लक्षात येत नाही की भगवंताच्या प्राप्तीसाठी आपला देह झिजवावा, देहामंग अनुभवण्यासाठी नाही तर बाहेरच्या लौकिकीत गुंतवायच्या ऐवजी परमेश्वरी लौकिकीत हे मन गुंतणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी काय करावे तर स्वतःला पूर्णपणे विसरून भगवंताच्या नामात प्रत्येक भक्ताने तल्लीन व्हायला हवे आणि नामस्मरणात देह भावना संपुष्टात आणणे. म्हणूनच नामाचा गर्क राहा आणि त्यातच तुमच्या मानवी देहाचे निश्चित कल्याण आहे. आणि तुमचे सर्व कल्याण हे स्वामीच पाहत असतात आणि स्वामीच तुमचे सर्व कल्याण करण्यात आहेत एवढेच तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. आणि स्वामी तुमचे नक्कीच पूर्ण इच्छा या पूर्ण करत असतील. आणि मग स्वामी ज्या इच्छा तुमच्या पूर्ण करतील त्या तुम्ही फक्त नामस्मरणाने स्वामींना सांगू शकता आणि मग स्वामी त्या इच्छा तुमच्या नक्कीच पूर्ण करतात. आणि मग स्वामींनी एकदा का तुमची इच्छा पूर्ण केली मग तुमचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि तुम्हाला प्रत्येक सुख प्राप्त होते. आणि मित्रांनो, स्वामी समर्थावर तुमची नितांत भक्ती आणि निर्मळ भक्ती असेल तर नक्कीच मग व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आणि मित्रांनो, तुमचा स्वामींवर विश्वास नक्कीच असेल तर मग कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्याला आयुष्यात भरपूर काही अडचणी आणि अपयश येतात तेव्हा आपण कधीच खचू नये आणि मागे सरकू नये. नकार किंवा अपयशाला मी माघार न घेण्याची सूचना समजतो आणि भोंग्याचा आवाज आपल्यातून झोपून जागा करतो आणि कामाला लागण्याची सूचना देतो. तसंच मी अपयशाला समजतो आपली अजून एक मोठी भीती असते, ती नाकारलं जाण्याची. एखाद्या सुंदर मुलीची ओळख करून घेण्याची संधी आपण नकाराच्या भीतीने टाळतो आणि नोकरी आपल्याला काय मिळणार असा विचार करून एखाद्या मोठ्या कंपनीत अर्जच करत नाहीत. आणि अगदी एखाद्या विमानात किंवा रेस्टॉरंटमध्येही आपण जरा वरच्या वर्गाचं अपग्रेडेशन मागत नाही. आणि नकाराच्या भीतीनं एक महत्त्वाची सूचना लक्षात ठेवा, आयुष्याचं उद्दिष्ट साध्य करत असताना नकारांना तोंड कसं द्यायचं हे तुम्हाला शिकवावंच लागेल. आणि हे असे नकार किंवा छोटी अपयश हा आयुष्याचा भागच आहे आणि तो स्वीकारून पुढे जायला तुम्हाला यायलाच हवं. आणि त्याचबरोबर हे तुम्ही जाणा की अपयशाप्रमाणेच नकारसुद्धा आपल्या मनाची धारणा आहे आणि मानलं तर नकार, नाहीतर त्यातूनही चांगली बाब शोधून तो झटकून टाकायचं कौशल्य आपण मिळवू शकतो. तुम्ही नीट बघा, जगातल्या यशस्वी व्यक्ती तुमच्यापेक्षा फार वेगळ्या नाहीत आणि या व्यक्ती नकारांना अधिक चांगल्या पद्धतीने हाताळू शकतात. एवढंच हे विचार करण्यासारखं आहे ना, हो ना? मग तुमच्या उद्दिष्टापूर्तीच्या मार्गावर सर्व काही चांगलंच होईल असं थोडंच आहे. मग तुम्हाला कितीतरी नकारही पचवावे लागणार आहेत आणि पण तरीही डगमगू नका आणि प्रयत्न तुम्ही नक्कीच सोडू नका. यातून महत्त्वाचं म्हणजे ते नकार वैयक्तिक घेऊ नका. त्या नकारानं काय परिणाम होणार आहे आणि तुमचं फार काही बिघडणार आहे का याचा शांतपणे विचार करा. आणि बहुतेक वेळा अशा नकारांमुळे तुमच्या आयुष्यात काही बिघडणार नसतं आणि तुमचं आयुष्य आधीसारखं राहणार असतं. मग एखादा नकार मिळणं ही समस्या नाही तर तो जीवाला लावून घेऊन तुम्ही जे नकारात्मक विचारमंथन सुरू करता ती समस्या आहे. आणि मला वाटलं होतं मला हे मिळणार नाही, माझं एवढं नशीब कुठलं, बाबा बोलतात ते खरं आहे, मी आयुष्यात काही करू शकणार नाही, असे नकारात्मक विचार करण्यापेक्षा पुढची वाटचाल करणं महत्त्वाचं आहे. आणि एखाद्या यशस्वी विक्रेत्याची कहाणी विचारा. तो दिवसभरात 100 वेळा नकार ऐकतो पण डगमगत नाही, कारण त्याला माहिती असतं की 100 नकार मिळणार असले तरी काही होकारही नक्कीच मिळतील. आणि हा आकड्यांचा खेळ समजा आणि तुमच्या यशाच्या मार्गावर बरीचशी लहान मोठी अपयश आणि नकार तुमची वाट पाहतायत आणि हे धरूनच चला. प्रयत्न न सोडणे ही गुरुकिल्ली आहे. आणि जेव्हा कधी तुम्हाला नको असं उत्तर मिळेल तेव्हा तुम्ही मनात आणा नेक्स्ट. रॉकी चित्रपटाची सिल्व्हर स्टॅनलीची कथा 70 वेळा नाकारली गेली होती आणि हे माहीत आहे की नाही तुम्हाला? मग जॅक कॅनफिल्ड आणि मार्क व्हिक्टर हॅननची चिकन द सुपर फॉल द सोल ही आता अत्यंत गाजलेली पुस्तक मालिका तब्बल 130 वेळा नाकारली गेली होती. आणि जेव्हा या पुस्तकाच्या 10 लाख प्रती विकायच्या आहेत असं कॅनफिल्ड म्हणाला तेव्हा त्याची टर उडवण्यात आली. आणि मग हे सगळं नकारात गेलं पण त्यानं कधी हार मानली नाही आणि शेवटी त्यानं ती प्रती विकल्याच. मग लक्षात घ्या, तुम्ही कधी हार मानायची नाही आणि फक्त पुढे चालत राहायचं, एवढंच तुम्ही करायचं आहे. ऊर्जा चोरांना टाळा. ऊर्जा आणि सातत्य असलं तर सगळं काही मिळवता येतं. मनाची ऊर्जा हा आयुष्याचा गाभा आहे. तुमचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आणि तुम्ही आनंदी राहावं यासाठी तुमच्यात ऊर्जा असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि काही गोष्टी तुमची ही शक्ती खचवतात तर काही गोष्टी तुम्हाला शक्ती पुरवतात. आणि या ऊर्जेचं शक्तीचं महत्त्व ओळखा
आणि आपल्यातील ऊर्जा भक्कम तर आपला मार्ग साक्ष आणि साध्य हे लक्षात ठेवून मार्गक्रमण करत राहा. माझ्या प्रशिक्षण वर्गातही शक्ती वाढवणाऱ्या क्रियांवर आम्ही भर देतो आणि शक्ती कमी करणाऱ्या गोष्टी नक्कीच टाळतो. तुम्ही अशक्त असलात तर तुम्हाला बरं वाटणार नाही, तुम्हाला कशात आनंद वाटणार नाही आणि तुमच्यातून प्रस्तुत होणारी स्पंदनं अगदी दुबळी तेजोहीन असतील आणि अशा या स्पंदनांना प्रतिसाद म्हणून अशाच तेजोहीन गोष्टी तुमच्याकडे खेचल्या जातील आणि तुम्हाला निस्तेज करण्यात बाबी एकदम थांबवून टाका आणि सत्वहीन पदार्थ खाऊन भूक भागवणं, दारुद्र, मादक द्रव्य, तंबाखू सेवन करणं अशा सवयी असतील तर त्या नक्कीच तुम्ही तातडीने सोडा. आणि व्यायामाचा अभाव, मनात सतत नकारात्मकता किंवा उपरोध या गोष्टींनीही तुमची शक्ती व्यर्थ होते आणि या गोष्टी कंटाळणं आणि कंटाक्षानं टाळा. आणि याशिवाय अवतीभोवती तुमची ऊर्जा खाणाऱ्या व्यापारस्य असू शकतात, मग त्यांच्यापासून सावध राहा. आणि तुमच्या सहकारी, मित्र आणि कुटुंबातही असे काही लोक नक्की असतील की त्यांच्याबरोबर थोडा वेळ घालवला की तुम्हाला अनुत्साही, निराश वाटतं आणि या बाबतीत थोडे स्वार्थ व्हा आणि या ऊर्जा चोरांना चक्क टाळा. आणि तुमची ऊर्जा पातळी सुयोग्य राहावी यासाठी तुम्हाला भरपूर काही गोष्टी करायच्या आहेत आणि त्या म्हणजे तुमचे विचार, तुमचं मन विचलित करणाऱ्या बाबींपासून नक्कीच दूर राहा. अपूर्व काम पूर्ण करा आणि मग तुमच्या सहनशक्तीप्रमाणेच वागा आणि ती ताणू नका. तुमची शक्ती खचवणाऱ्या सगळ्या लोकांना आणि नात्यांना कायमचा निरोप द्या आणि गुड बाय करा त्यांना. आणि आपलं काम अति उत्साहाने आणि चांगल्या प्रकारे करा. वेळेच्या व्यवस्थापनाची धारणा नक्कीच तुम्ही बदलायला हवी. जी कामं मुळीच केली नाही तर चालण्यासारखी असतात त्यासाठी वेळ घालवणं वायफळ ठरतं. खूप ओव्हरटाईम्स करूनही तुमचं काम शिल्लकच राहतं का? मग दिवसाला 24 तासाऐवजी 28 तास असायला होते का? मग असं तुम्हाला वाटतं का? मग दुर्दैवानं या जगातले इतरांसारखेच तुम्हाला 24 तासच मिळणार आहेत. आणि हो, माफ करा, मी सांगायला विसरलोच, वेळेचं व्यवस्थापन अशी काही गोष्ट नाहीच. तुम्ही वेळ व्यवस्थापन नाही करू शकत. तुमच्या हातात काय आहे तर हाताशी असलेला वेळ शहाणपणानं वापरणं आणि आपल्या कामांमधील प्राधान्याला त्यांची काम ओळखून त्यांना वेळ देणं. माझ्याकडे येणारे बहुतेक लोक, त्यात माझे काही मित्रही असतात, असे म्हणतात की मला वेळच मिळत नाही हो. आणि मग एक सोपा मार्ग सांगतो. दररोज 1 तास TV कमी पहा. त्यानं तुम्हाला वर्षाला 365 म्हणजे महिन्याला 28 तास त्या कामासाठी मिळतील आणि आठवड्याला 7 तास जादा तास तुम्हाला कामाचे मिळतील. आणि अशा कामांना वेळ मिळवायचा अजून एक मार्ग आहे. रोज 1 तास लवकर उठा आणि मग ते कामं तुम्ही करायला करू शकता. त्यामुळे अत्यावश्यक काम ओळखा आणि आपला वेळ त्यात कसा वापरायचा हे ठरवून घ्या. आणि तुम्ही इतर लोकांसाठी कधी वेळ देऊ नका आणि कधी कामात असता याचे सुस्पष्ट नियम तयार करून त्यांची सर्वांना कल्पना द्या. आणि गंमत अशी की तुमचा का कडक नियम कळला की तुम्ही वेळेला किती महत्त्व देता हे लोकांना समजलं की तेही तुमच्या वेळेला महत्त्व नक्कीच देतील आणि तुम्हाला खरंच पुष्कळ वेळ उपलब्ध राहत जाईल. आणि याउलट तुम्ही जे वाटेल तेव्हा येतील त्या लोकांना वेळ देत बसलात तर एकतर तुमच्या वेळेला काही महत्त्व नाही आणि असं त्यातून वाटेल. आणि मग दुसरं म्हणजे तुम्ही मग कितीही तास काम करत बसलात तरी दिवसाच्या शेवटी ते अपूर्णच आहे असं तुम्हाला आढळेल. आणि नवीन संशोधनातून असं आढळून आलं आहे की तुमच्या कामात 5 मिनिटांचा व्यत्यय आला तर तुमची 12 मिनिटे वाया जातात. आणि कारण त्या व्यत्ययाला हाताळून पुन्हा कामाकडे लक्ष पुरवण्यासाठी तुमच्या मेंदूला 7 मिनिटं लागतात. मग आता मोजून पहा, दिवसातून किती वेळा व्यत्यय येतो तुमच्या कामात? 10, 12. मग विचार करा, हे असे व्यत्यय टाळून तुम्ही किती मिनिटं कामासाठी मिळवू शकता. आणि प्रत्येक 3 मिनिटांचा व्यत्यय तुम्ही प्रत्यक्षात 10 मिनिटं गिळंकृत करतो. आणि समजा तुम्हाला एक दिवसात 12 वेळा असे छोटे छोटे व्यत्यय आले तर तुमचे कामाचे चक्क 2 तास व्यर्थ होतात. आणि या वेळेचा महिनाभराचा विचार केला तर आठवड्या इतका होतो की त्यामुळे मित्र, ग्राहक आणि अगदी बॉसला सुद्धा तुमचा वेळ उगीच घेण्याची परवानगी देऊ नका. कामाच्या वेळात फक्त काम, स्पष्ट नियम बनवा, आत्ताच बनवा. तुमचा वेळ खाणारी दुसरी गोष्ट म्हणजे सोशल मीडिया आणि ईमेल्स. या उद्योगांसाठी एक निश्चितच वेळ ठरवणं आणि तेवढाच वेळ त्याला देणं यामुळे खूप वेळ वाचू शकतो. आणि कामात असताना इतर लोकांसाठी वेळ देण्यास नाही म्हणण्यास मी जेव्हा शिकलो तेव्हा मला खूप वेळ मिळू लागला. आणि वेळ वाचवण्याचं माझं स्वतःचं सर्वोत्तम तंत्र म्हणजे रविवारी अर्धा ते 1 तास वेळ देऊन आठवड्याभराचं वेळापत्रक बनवणे. आणि माझ्या आठवड्याभराच्या वैयक्तिक तसंच व्यावसायिक कामांची यादी मी एक्सेल शीटमध्ये रविवारी बनवतो आणि त्यामध्ये थोडा वेळ आरामाचा वेळ राहील आणि याची काळजी घेतो. म्हणजे
मला दुपारी एकदी डुलकी काढायला, काही वाचायला, ध्यानधारणा करायला निश्चित वेळ राहतो आणि अचानक काही तातडीचं काम उद्भवलं तर वेळ असावा याचाही विचार मी या वेळापत्रकात करतो. आणि याशिवाय रोजची 15 मिनिटं मी माझ्या पुढच्या एका दिवसाचं वेळापत्रक निश्चित करण्यासाठी ठेवतो. आणि असं सगळं वेळापत्रक तयार करून ठेवलं की मग झोपेत असतानाही सुप्त मनाला यावर विचार करायला वेळ मिळतो. आणि हे फार उपयोगी आहे बरं. यानं मला फार फायदा होतो. आणि मी जेव्हा दिवसाला सुरुवात करतो तेव्हा मला फार विचार करावा लागत नाही आणि मी आपल्या वेळापत्रकाप्रमाणे जात राहतो. आणि वेळ वाचवण्याच्या आणखी काही युक्त्या आहेत. टू डू लिस्ट अर्थात पार पाडण्याच्या कामांची यादी तारखांसह आणि त्या कामाला लागू शकणाऱ्या वेळासह तयार करायची. कुठलाही फोन कॉल 5 मिनिटांहून जास्त लांबू द्यायचा नाही. प्रत्येक फोन कॉलमध्ये केवळ मुद्द्याचं बोलण्यातच वेळ वापरला पाहिजे आणि सटरफटर बोलण्यात जाणार नाही याकडे लक्ष ठेवायचं. प्रत्येक कामाला वेळ किती द्यायचा हे ठरवून अगदी गजर लावूनच ते काम सुरू करायचं. असं केल्यानं ते काम त्या वेळेच्या आत होतं. बघा करून. उद्या दिवसात कोणत्या 3 गोष्टी करायच्या आहेत ते आज संध्याकाळीच ठरवायचं आणि मग त्यांचा प्राधान्यक्रम ठरवायचा. वेळेचे भाग पाडायचे. उदाहरणार्थ 1.5 तासाचा एक भाग. दिवसभरातल्या या वेळांच्या भागांच्या संध्याकाळी आढावा घ्यायचा आणि त्यामुळे दिवसाचा प्रत्येक भाग तुम्ही कशा प्रकारे घालवत आहात याचा अंदाज तुम्हाला नक्की येईल. आणि जी कामं अगदी जीवावर येतात ती आधी करून टाकायची आणि सतत तुमचं नुसतं कामात अडकून बसायचं नाही. वर सांगितल्याप्रमाणे कामाचं चांगलं नियोजन करून ती वेळेवर कशी आटोपतील याकडे लक्ष तुम्ही द्यायचं आणि काम पूर्ण केल्याचं समाधान नक्कीच तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि तुम्हाला एक वेगळीच खुशी होईल. आणि खालील मुद्दे तुम्ही तुमचा वेळ खाऊ शकतात त्यांच्यावर लक्ष तुम्हाला ठेवायला लागेल. हाती घेतलेलं काम कसं करायचं याची पूर्ण माहिती नसणं. सगळं काही आपणच करायचं हा अट्टहास करणं. कामाशिवाय इतरत्र लक्ष भरकटणं. लक्ष केंद्रित करा आणि काम संपवण्याची वेळ ठरवून घ्या. तुमचं फोनवरचं संभाषण खूप वेळ चालणं. प्रत्येक फोनला 5 मिनिटांची मर्यादा घाला. आवश्यक कागदपत्र शोधण्यात तुमचा वेळ जाणं आणि प्रत्येक काम नीटनेटकेपणे करण्याची सवय निश्चयानं लावून घ्या. एकाच पद्धतीनं काम करत राहणं असं करू नका. त्या कामाची पद्धत बदलून वेळ वाचवता येतो का पाहत राहा. कमीत कमी वेळेत काम करण्याचं कौशल्य विकसित करा आणि सतत ते करत राहा. ओळखीच्या लोकांसाठी तुम्ही पूर्ण वेळ उपलब्ध असणं गरजेचं आहे असं समजणं खरंच आहे का ते गरजेचं? तर मग आता काय करायचं ठरवलंय तुम्ही इथून पुढे? मला वेळ नाही हो असं म्हणताच राहणार का? मग का वरच्या ट्रिक्स वापरून आपला वेळ वाचवणार आणि मग बदल घडवणार? काय करणार तुम्ही? हे सगळं काही तुमच्या निर्णय क्षमतेबाबत आणि सवयींबाबत आहे हे लक्षात ठेवा बरं. लक्षात घ्या, पूर्वतयारी करण्याची सवय नक्कीच तुम्ही लावून घेतली पाहिजे. आणि कोणतेही काम करण्याआधी पूर्वतयारी करणं आवश्यक असतं आणि जेणेकरून प्रत्यक्ष कृती करताना काही गोंधळ होत नाही. एखाद्या गोष्टीची पूर्वतयारी करण्यासाठी घातलेला एखादा मिनिट म्हणजे नंतरचा 1 तास कमवणे असतं. एखाद्या कामाची पूर्वतयारी करणं आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे आणि उत्तम पूर्वतयारी केली की काम 100% यशस्वी होणार हे नक्की. आणि कोणत्याही कामाची पूर्वतयारी तुम्ही करता का नाही या सगळ्या टेबलावर कागदांचे ढिगारे पडलेत. वस्तू सापडत नाहीये. त्यामुळे कामात अडथळे येत आहेत आणि असं दृश्य असतं तुमच्या कामाचं. आणि या पसाऱ्यामुळे तुम्हाला काही सुधरत नाहीये आणि श्वास घ्यायलाही फुरसत मिळत नाहीये. आणि आपण काम काय करतोय आणि असं तुम्हाला वाटतंय पण काम तर तसूभरही पुढे सरकत नाहीये. असं तर होत नाही ना? मग तुमच्या बाबतीत असं असेल तर पुढचं सगळं नीट वाचा. मी ते तुमच्यासाठीच सांगतोय. कामात खूप गर्क असल्यामुळे तुम्हाला पुढच्या कामांची पूर्वतयारी करायला वेळ मिळत नाही आणि हे खरं नसून तुम्ही सध्याच्या कामाची नीट पूर्वतयारी न केल्यानं तुम्हाला इतकं काम पडतंय हे लक्षात घ्या. आणि त्याहून खेदजनक म्हणजे तुम्ही खूपच कामात बुडलेले असणं. याचा अर्थ तुम्ही फार कार्यक्षम आहात असा मुळीच नसतो. एक लक्षात घ्या, तुम्हालाही याचं परलोकन करायचं आहे आणि ऑफिसमधल्या तुमच्या टेबलावर नेहमी भयंकर पसारा असतो. याचा अर्थ तुम्ही सर्वात जास्त काम करता असा मुळीच नाही. हल्लीचे अधिकारी त्यांच्या कामाच्या वेळापैकी 30 ते 50% वेळ कागदी घोडे नाचवण्यात घालवतात आणि असं एक संशोधन सांगतं. विश्वास बसतो का यावर? तर कामात बुडून राहिलेल्या लोकांनो हे प्रकरण वाचा. या छोट्या छोट्या युक्त्या वापरा आणि तुमचं आयुष्य बदलून टाका. मला स्वतःला याचा खूप लाभ झालेला आहे. कामाची दिवसाची सुरुवातीची 15 मिनिटं कामांचा क्रम ठरवण्यासाठी वापरा आणि आठवड्यातला 1 तास कागदपत्रांची पूर्वतयारी, जुळणी आणि त्यांचं व्यवस्थित फायलिंग्स यासाठी राखून ठेवा. आणि रोज आपल्या टेबलावरची अनावश्यक टाकाऊ कागदपत्र फेकून द्या. टेबलावरची गर्दी कमी करा.
यासाठी फक्त 15 मिनिटं वेळ द्या आणि दुसऱ्या दिवशीच्या कामावरही 15 मिनिटं एक धावती नजर टाकायला विसरू नका. आणि त्यातली महत्त्वाची तातडीची कामं कुठली आहे हे बघा. तुमचा ईमेलचा इनबॉक्स टू डू लिस्ट बनवून वापरा आणि झालेली कामं आर्चिव्ह होतील. उरलेली कामं इनबॉक्समध्ये दिसत राहतील आणि 5-10 मिनिटांचं उरकण्यासाठी काम पटापट हातोवेगळे करून टाका आणि ठेवू नका. एका कामाच्या पूर्ण अंदाज होण्याचा अंदाज आल्याशिवाय पुढचं काम हाती घेऊ नका आणि जे काम करताय ते पूर्ण लक्ष देऊन अगदी पहिल्यांदाच बरोबर करा. म्हणजे ते पुन्हा करण्याची चुका दुरुस्त करण्यात वेळ घालवायची गरज पडणार नाही. काम गडबडीनं वेगात पूर्ण करण्याच्या नादात त्यामध्ये भरपूर चुका करून ठेवणारा एखादा सहकारी पहिला असेल ना तुम्ही. मग अर्ध्या तासाचं काम 15 मिनिटात संपवायच्या नादात असे लोक त्यात इतक्या चुका करून ठेवतात की त्या दुरुस्त करायला सगळ्या टीमचा वेळ जातो आणि मूळ त्याचा एकट्याचा अर्धा तास लागला असता आणि तिथे सगळ्यांचा 1.5 तास वाया जातो. त्यामुळे मी हे सांगतो की पहिल्या प्रयत्नातच बिनचूक तुम्ही काम नक्कीच केलं पाहिजे. आणि मला हे नाही हो जमणार हा बहाणा इथे चालणार नाही बरं. तुम्ही याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न किमान 2 आठवडे तरी पूर्णतः प्रामाणिकपणे करून बघा आणि मग तुम्हाला यात बदल घडायचे दिसतील आणि तुमचा वेळ नक्कीच वाचेल. आणि तुमच्या आयुष्यात तुमचा वेळ अगदी महत्त्वाचा आहे. तुमचा वेळ तुम्ही जेवढा वाचवाल तेवढं तुम्हाला समाधान प्राप्त होईल आणि तेवढे तुम्ही काम करण्याची तुमची वृत्ती वाढेल आणि तुमची काम करण्याची जिद्द पुढे जाईल. एवढं नेहमी लक्षात ठेवा. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. इतरांना नकार द्या आणि स्वतःला होकार नक्कीच द्या. यशाची गुरुकिल्ली कोणती हे काही मला माहीत नाही, पण सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत राहणे ही यशाची गुरुकिल्ली आहे. ज्यानं माझं आयुष्य सुधारलं आहे आणि त्या अनेक कृतींपैकी ही एक कृती आहे. आणि माझ्या अवतीभोवतीच्या सगळ्यांना त्यांच्या मनासारखं वागून खुश ठेवण्याचे प्रयत्न मी जेव्हा सोडले आणि माझ्यासाठी म्हणून जेव्हा मी जगायला लागलो तेव्हा खूप छान बदल झाला. आणि एका नाहीमुळे हा बदल झाला. आणि तुम्ही जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला खरोखर तुम्हाला तसं वाटतं असण्याचं नकार देता तेव्हा प्रत्यक्षात तुम्ही स्वतःला होकार देत असता आणि तुमच्या मनाला जे हवं आहे ते देत असता. आणि मित्र आग्रह करतायत म्हणून एखाद्या कार्यक्रमाला जायला मी हो म्हणत आहे आणि असे केवळ त्याचं मन मोडू नये या इच्छेनं. पण मग त्यानं काय व्हायचं की मला मुळीच न आवडणारा कार्यक्रम बघणं कपाळी यायचं. म्हणजे मी फक्त शरीरानं तिथे असायचो, मनात इतरच काही सुरू असायचं. आणि मित्रांनाही हा बोर झाला हे जाणवत असणार आणि सोबत म्हणून मी फारसा चांगला वाटत नसणारच. मग म्हणजे मीही नाखुश आणि त्यांचाही विरस. यामुळे मित्रांसोबत आपल्या आवडत्या ठिकाणी आवडत्या कार्यक्रमाला जरूर जायचं आणि नावडत्या कार्यक्रमाला अगदी ठाम नकार द्यायचा हे मी ठरवून टाकलं. आणि होकार दिला की त्यांच्या सोबतीचा पूर्ण आनंद लुटायचा आणि नको वाटतं असेल तरी बळजबरीने सोबत राहायचंच नाही. मग अशी पद्धत मी सुरू केली. सुरुवातीला मला मित्रांना नाही म्हणायला बरंच जड गेलं खरं, पण त्यांचे परिणाम माझ्यासाठी चांगले होते. आणि त्यानंतर मग मी जेव्हा मित्रांबरोबर जायचो तेव्हा खरंच 100% त्यांच्यासोबत असायचो. आणि हीच कृती मी कामाच्या ठिकाणी वापरायला सुरुवात केल्यानंतरचा परिणाम तर जास्तच ठळक होता. आणि मी जेव्हा स्पेनमध्ये नोकरी करायला सुरुवात केली तेव्हा एक चांगला सहकारी बनण्याच्या नादात मी माझ्या सहकाऱ्यांनी केलेल्या प्रत्येक विनंतीला होकारच देत असे. आणि याचा परिणाम काय सांगायला हवा. जास्तीच्या कामाचे मग लोटच्या लोट माझ्यावर येऊन आदळू लागले आणि इतरांना नको वाटणाऱ्या सगळ्या प्रकारचं काम माझ्यावर येऊन पडायला लागलं. आणि आधी तर मला हे थांबवायचं हेच कळेना आणि आपण नाही म्हटलं तरी आपल्याबद्दल मत बिघडेल अशा धास्तीनं मी काही काळ हा अति कामाचा ताण सोसला. पण शेवटी हे माझ्या मर्यादेबाहेर जाऊ लागल्यावर मात्र मी ठरवलं, बस आता पुरे. मी स्पष्टपणे नाही जमणार, माझं काम खूप आहे असं सांगून सहकाऱ्यांना ठाम नकार देऊ लागलो. आणि अशा रीतीनं इतरांना काम स्वतःवर घेणं बंद केल्यावर माझं स्वतःचं काम खूप चांगलं होऊ लागलं आणि शिवाय मला जरा उंचतही मिळू लागली. मग इथे एक मात्र लक्षात ठेवायचं, दुसऱ्याला नाही म्हणताना आपल्याला अपराधी वाटून घ्यायचं नाही. त्या व्यक्तीला स्पष्टपणे सांगायचं की वैयक्तिकरित्या हा नकार घेऊ नकोस, हा तुला नकार नाही तर मला स्वतःचा त्रास होऊ नये म्हणून आहे. आणि तुझ्या जागी इतर कोणीही असतं तरी मी नाहीच म्हटलं असतं. आणि बहुतेक लोक हे स्पष्टीकरण मनात वाईटपणा न आणता स्वीकारतात. आणि याशिवाय मी सहकाऱ्यांना आता कधीच मदत करत नाही असं मुळीच नाही. अजूनही मी मदत करतो, पण स्वतःला त्रास न होईल याची खात्री करून. आणि माझ्या इच्छेवर आता ते अवलंबून असतं. यांना काय झालं, मी ड्रायव्हर सीटवर आलो म्हणजेच माझ्या हातात निर्णय आला आणि मला मदत करतानाही मी तुला मदत करतोय हे जाणून द्यायला मी चुकत नाही. आणि मी स्वार्थी वाटतोय, वाटू देत.
पण स्वतःला त्रास करून घेऊन दुसऱ्यांसाठी झटण्या इतके दुसरे लोक महत्त्वाचे नसतात आणि स्वतःच्या आरोग्यापेक्षा इतर कोणतीही गोष्ट जास्त महत्त्वाची नक्कीच नसते. आणि हे मी जाणलंय. तुमच्या आयुष्यात तुमच्या स्वतःपेक्षा जास्त महत्त्वाचं कुणीच नसतं. तुम्ही छान राहणं महत्त्वाचं असतं. तुम्ही स्वतः उत्तम स्थितीत असलात तर तुम्ही इतरांशी उत्तम वागू शकता आणि त्यांना मदत करू शकता. म्हणून तुम्ही आधी चांगले राहा. कुणालाही कशालाही हो म्हणण्याआधी थोडं थांबा, स्वतःचा विचार करा, शक्य आहे का बघा आणि मगच उत्तर द्या. तुम्ही नाही म्हणलात आणि शिकलात की आयुष्य सोपं होतं. एक लक्षात घ्या, स्वतःला खालील प्रश्न नक्कीच विचारा. तुम्ही स्वतः कोणासाठी जगतायत? स्वतःसाठी का जगतासाठी आणि का इतर लोकांना खुश करायला? मग त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायला जगत आहात? अगदी आत्तापासून सुरू करून तुम्ही कोणाला आणि कोणत्या गोष्टींना नाही म्हणायला सुरुवात कराल ते नक्कीच तुम्ही आता मनात ठाम केलं पाहिजे आणि त्या व्यक्तींना नक्कीच तुम्ही नाही म्हटलं पाहिजे. मित्रांनो, लवकर उठा आणि कमी झोपा. पहाटे उठणं चांगलं. अशा सवयी आरोग्य, संपत्ती आणि बुद्धीची वृद्धी होण्यास पूरक असतात. लवकर निजे लवकर उठे तया आरोग्य संपत्ती भेटे, ही पुरातन म्हण माहीत आहे. मग नेमकं हेच ॲरिस्टॉटलनं म्हटलं आहे. रोज सकाळी 1 तास लवकर उठायला सुरुवात केलीत तर तुम्हाला वर्षाला तब्बल 365 तास जास्तीचे मिळतील. आणि कोण म्हणतं मला वेळच नाही, त्याला हे जरूर सांगा. जेव्हा माझे प्रशिक्षणार्थी मला हे सांगतात तेव्हा मग मी त्यांना पहिला प्रश्न विचारतो, तुम्ही किती तास TV पाहण्यात घालवता? या वेळात काटछट केली की मला त्यांना नसलेला तो वेळ उपलब्ध होतो. आणि काही लोकांनी मात्र TVत जाणारा वेळ वाचूनही वेळ नाही ही तक्रार कायम राहते. मग मी रोज 1 तास लवकर उठायला सांगतो. आणि पहाटेच्या वेळी आपल्या अंगात एक नवीन विशेष उत्साह असतो. आणि जेव्हापासून पहाटे 5:30-6ला उठायला सुरुवात केली तेव्हापासून माझ्या आयुष्यात मोठा छान बदल झाला आणि मी अधिक शांत आणि तणावरहित राहू लागलो. आणि माझ्या दिवसाची सुरुवात आधीप्रमाणे चिडचिडीत आणि ताणतणावात होता आणि शांतपणात प्रसन्नतेनं होत लागली. आणि मी आता सूर्योदयापूर्वी अर्धा तास पाळण्याचा व्यायाम केलाय. आणि मग त्याने काय होतं, मग मी परतत असताना समुद्रातून वर येणारं लालसर रविबिंब आणि मला मनसोक्त पाहायला येतं. आणि मग असं अप्रतिम सूर्योदय पाहणे हे अतिशय मनोवेधक असतं. आणि निसर्गाचा हा आविष्कार केवळ समुद्रातूनच नाही तर तुम्ही जिथे कुठे असाल तिथून शेत, डोंगर, नदी, बाग, अगदी एखाद्या शहरातल्या इमारती आडून दिसणारा सूर्योदयही आपल्याला असंच प्रफुल्लित करू शकतो. उठा, हा निसर्ग देवतेचा खजिना रोज डोळे भरून पहा आणि अशा रीतीनं दिवस संपूर्ण सुरू करणं हे तुमच्या आनंदासाठी आणि मनाच्या शांतीसाठी फार आवश्यक सिद्ध होतं. आणि लवकर उठण्याचा सवयीचा अजून एक फार मोठा फायदा म्हणजे स्वयंशिस्त अंगात बांधण्यावीच लागते. आणि मग आपण ठरवलेलं करू शकतो आणि या जाणीवेनं थोडा अभिमान वाटू लागतो. आणि मग आत्मसन्मानाला बळकटी येते. आणि जागतिक कीर्तीचे बरेच नेते या अर्ली बर्ड क्लबचे लवकरच उठणाऱ्यांचे सदस्य होते आणि मग अजूनही आहेत. आणि उदाहरणार्थ नेल्सन मंडेला, महात्मा गांधी आणि बराक ओबामा आणि अन्य सुद्धा बरेच. माणसाला दर रात्री 6 तासांची झोप आणि दररोज दुपारी अर्धा ते 1 तासाची पॉवर नॅप अर्थात वामकुष्की किंवा डुलकी अगदी पुरेशी असते. आणि असं आता विज्ञानानं सिद्ध केलाय. तुम्हाला किती ताजतवानं वाटतं हे तुम्हाला झोप कशी लागली यावरून अवलंबून असतं. तुम्ही किती तास झोपलात यावर नव्हे, आपल्याला किती तासांची झोप पुरते हे तुम्ही शोधून काढायला हवं. पहिल्या आठवड्यात तुम्हाला एखाद्या वेळी त्रास होईलच, पण तसंच पुढे रेटत राहा, कारण ती सवय अंतिमतः अतिशय लाभदायक आहे. आणि हे लक्षात घ्या, ही सवय नीटपणे अंगी मुरायला 3 ते 4 आठवडे लागू शकतात. इतका प्रयत्न केल्यानंतरही तासभर लवकर उठणं अशक्यप्राय वाटलं तर अर्धा तास लवकर उठण्याचा प्रयत्न करा. आणि लवकर उठण्याबद्दल तुमचा दृष्टिकोन कसा आहे यावर ही सवय रुजणं अवलंबून आहे. आणि हे लक्षात ठेवा, मनापासून ही सवय लावायची इच्छा असेल तर मग नक्कीच प्रयत्नांना यश येईलच. आणि माझ्यापुरतं बोलायचं तर 7-8 तासांची झोप घेऊन व लगेच मग 6:45ला उठून कामावर जाणं मला किती जीवावर यायचं. पण प्रत्येक सुट्टीत मी गजर लावून लवकर उठण्याची सवय केल्यानंतर आता 4-5 तास झोप झाल्यावर मी गजर वाजायच्या आधी जागा होतो आणि पूर्ण उत्साही, चैतन्यमय असतो. आणि शेवटी वाजत्या गजरानं चटकन उठायचं का तो स्नूज करत 10-10 मिनिटे पुढे ढकलत राहायचा हे तुम्ही ठरवायचं आहे. आणि चांगली लाईफस्टाईल आणि हाताशी मुबलक वेळ उपलब्ध असणं तुम्हाला किती महत्त्वाचं वाटतं हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे आणि ते तुम्ही केलंच पाहिजे. आता सामाजिक माध्यमांना नक्कीच तुम्ही टाळा. वृत्तमाध्यमांमधून नजरेला पडणाऱ्या छायाचित्रांचा उपयोग
सुजाणपणे विचार करण्यासाठी केला जातो आणि तिथलीच लोकशाही टिकून राहते आणि बधीरपणे बातम्या वाचणाऱ्या समाजामध्ये नाही. न्यूज म्हणजे प्रतिष्ठेचा बुरखा पांघरलेलं गॉसिप्स असतं. तुम्हाला वेळ न दवडता प्रगती साधायची आहे, हो ना? मग इथे एक उक्ती सांगतो, ज्यानं तुमच्या शक्तीची आणि वेळेची पुष्कळ बचत होईल. आता गॅजेट्सवर, सामाजिक माध्यमांना तुम्ही देत असलेला वेळ कपात करा. तुम्ही रोज किती वेळ टीव्ही समोर असता? आणि अमेरिकन माणूस दिवसाला सरासरी 5 ते 6 तास टीव्ही पाहण्यात घालवतो आणि युरोपियन सुद्धा जवळजवळ तितकाच, म्हणजे आठवड्याला 28 ते 35 तास. बापरे, हा तर खूप मोठा वेळ आहे आणि तो तुम्ही सरळ कामासाठी मिळवू शकता. वेळ उपलब्ध होण्यासोबतच याचा अजून एक फायदा होईल. टीव्हीवरच्या कार्यक्रमात गुंगून जाण्यात आपली किती ऊर्जा खर्च होत असते माहीत आहे का? मग खूप वेळ टीव्ही पाहून झाल्यावर तुम्हाला टवटवीत वाटतं का थकल्यासारखं वाटतं हे आठवून पहा बरं. ही सगळी ऊर्जा आपण वाचू शकतो टीव्ही पुढचा वेळ कमी करून. आणि टीव्हीवरच्या बातम्या पाहणं थांबवा, किंवा त्याहून चांगलं म्हणजे टीव्ही बंदच करून टाका. इतक्या नकारात्मकतेसाठी आपला इतका वेळ का वाया घालवायचा आणि इतक्या नकारात्मकतेला स्वतःहून कशाला ओढून घ्यायचं? आणि टीव्हीवरचे बहुतांश कार्यक्रम व कचराच असतो आणि हा कचरा तुम्ही कसा उपसायचा आणि ही टीव्ही बघण्याची सवय मोडून त्या जागी चांगलीच एखादी सवय विकसित करा आणि तुम्हाला व्यायाम करता येईल आणि बागेत फेरफटका मारता येईल आणि कुटुंबातल्या लोकांबरोबर वेळ घालवता येईल आणि एखादं चांगलं पुस्तक नक्कीच वाचता येईल. आता मी आधी टीव्हीवरच्या मॉर्निंग न्यूज बघायचो आणि ते सगळं बघून ऑफिसला जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसलो की माझ्या मनात त्या न्यूजचा घोळायचा आणि हा नेता त्या अमक्या अधिकाऱ्याला असं म्हणाला, तो अधिकारी तिसऱ्या अधिकाऱ्याला भांडत होता, सगळे मिळून किती घोळ घालतात. अशा अत्यंत अनावश्यक आणि तणावपूर्ण विचारांनी माझं डोकं भरून जाई. मला ऑफिसला जाण्याआधीच इतका थकवा येई की अशा थकलेल्या अवस्थेत मी ऑफिसचं काम करणार कसं, आणि ही चिंता मला भेडसावू लागते. मग मी एक आठवडाभर बातम्या बघायच्याच नाहीत असं ठरवलं आणि काय आश्चर्य सांगू, माझा हा आकारणाचा ताण एकदम निवळ आला आणि मला खूपच हलकं वाटू लागलं. खरंच वाटत नाही हे तुम्हाला? एक आठवडाभर टीव्हीवरच्या बातम्या बघणं बंद करा आणि बघा तुम्हाला कसं वाटतं ते. मी काही तुम्हाला आजूबाजूच्या घडामोडींकडे दुर्लक्ष करायला सांगत नाहीये. खरं तर स्पेनमध्ये एक म्हण प्रचलित आहे, ज्याला काहीच माहीत नसतं तो सर्वात सुखी असतो अशी. तरीही मी तुम्हाला जगापासून पूर्ण अनभिज्ञ राहा असं सांगत नाहीये. तुम्ही वृत्तपत्र वाचू शकता. मी म्हणेन वृत्तपत्रातली फक्त मथडे वाचा आणि मग इथलं वाचलं तरी तुम्ही अगदी व्यवस्थितपणे सगळं जाणू शकाल आणि नक्कीच तुम्ही अप टू डेट राहू शकाल. कारण बाकी तपशील सांगायला तुमचे मित्र, सहकारी, कुटुंबीय असतातच आणि या माहितीच्या महापुरातलं नेमकं काय काय आपल्या मनापर्यंत पोहोचू द्यायचं या बाबतीत चोखंदळ व्हा. आणि इतकं वाचूनही तुमचा टीव्हीकडचा ओढा कमी होत नसेल तर ही माध्यम कशी अतिशयोक्ती आणि बनवाबनवीची करत असतात याबद्दल माहिती देणारी अनेक पुस्तकं मिळतात आणि त्यातलं एखादं वाचा. असं पुस्तक वाचलं की बातम्या कशा निर्माण केलेल्या असतात आणि सगळा खेळ कसा TRP साठी चालू असतो हे कळेल. आणि जवळजवळ सगळंच असत्य असतं. यातलं खरखोटं करण्या बसण्यात आपण आपला अमूल्य वेळ घालवायचाच का, मला हे समजत नाही. आणि त्यामुळे या खेळातला किती भाग आपल्यापर्यंत पोहोचू द्यायचा हे ठरवा एकदा. असं काही बघा जे खरंच माहितीपूर्ण, आपल्या ज्ञानात भर घालणारं असेल आणि पण चांगले कार्यक्रमही असतात ते बघा. आणि TRP साठी चाललेली स्पर्धा बघण्याऐवजी एखादा माहितीपट किंवा चक्क विनोदी कार्यक्रम बघा. तो आनंदित तरी करेल थोडा वेळ. कारमधून जाताना बातम्या ऐकण्याऐवजी सुरमधुर संगीत आणि प्रेरणादायी भाषणं ऐका आणि एखादा हे करून बघा. नक्कीच तुम्हाला बरं वाटेल आणि तुम्हालाही चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळेल आणि त्या प्रेरणेवर तुम्ही आयुष्यात खूप काही गोष्टी करू शकाल. कृती करणं भाग पडतं की तुम्ही आवडीने करता. तुमच्या इच्छा तुमचं भाग्य घडवतात, ते आपोआप घडत नाही, एवढं लक्षात घ्या. करायला हव्यात किंवा करायला हव्यात मग लक्षात घ्या, पण तुम्हीच कधीच करत नाही अशा पुष्कळ गोष्टी आहेत का तुमच्या आयुष्यात? मग करायला हव्यात अशा किती गोष्टी आहेत तुमच्या आयुष्यात? तुम्ही व्यायाम अधिक करायला हवा आहे का? तुम्ही जिमला जाणं सुरू करायला हवं आहे का? सिगरेट बंद करायला हवी आहे का? जरा पौष्टिक अन्न खाणं सुरू करायला हवं आहे का? कुटुंबासाठी जरा वेळ द्यायला हवा आहे का? ज्या ज्या करायला हवं या श्रेणीतील गोष्टी आहेत ना, त्या काही उपयोगी नसतात. तुम्ही कसे अपुरे आहात, हवं ते कसं करत नाही हेच त्या ठसवतात मनावर आणि मग आपण चुकतोय अशी एक छळवादी भावना मनात घर करते आणि आपली शक्ती खचते. आणि का मी जिमला जात नाही, काय हा फालतूपणा माझा, अशानं कधीच वजन कमी होणार नाही असे नकारात्मक विचार आपल्याला घेरून टाकतात. आणि करायला हव्यात अशा गोष्टींची एक यादी करा आणि मग तिला विसरून जा. काय
विसरून जा. काय? मग हो, ही मी गंमत करत नाहीये. खरंच ही यादी विसरून जा. तुम्ही जर एखादी गोष्ट गेल्या वर्षभरापासून करायची ठरवत आहात आणि अजूनही केली नाही तर चक्क ती विसरून जाण्यात बरं राहील. आणि वर्षभरापासून तुम्ही जर ती गोष्ट विचार करून करून तुमच्या डोक्यात खूप विचार चालू असतात, मग तुम्हाला ती करायला भाग पडणं हे खूप काही करून जातं आणि मग तुम्ही ती गोष्ट करत नाही. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही एकदा ठाम ठरवलं की मला गोष्ट करायची, तर तुम्ही ती करूनच राहा आणि मग मागे पुढे विचार करू नका आणि तुम्ही कशाचाही विचार करू नका. बघा, तुमच्या मनावर तुमचा ताबा राहील आणि तुम्ही भरपूर काही मिळवू शकाल आणि मग तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, स्वामींचं नामस्मरण जे असतं ते तुम्ही आजपासून करायला सुरुवात करा. तुम्हाला नक्कीच चांगले रिझल्ट भेटतील आणि तुम्ही सर्व काही त्या बाबतीत करू शकाल. एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की आपण फक्त स्वामींना मनाने आणि चांगल्या मनाने हाक मारली तर ते आपल्यासाठी धावून येतात. मग तुम्ही नक्कीच त्यांना चांगल्या मनाने हाक मारा, ते नक्कीच तुमच्यासाठी धावून येतील मित्रांनो. आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. एवढे बोलून आपण हा व्हिडिओ इथेच थांबवू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया मग नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.